यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोणत्या पण नागरिकांना काही अडचण आले ते पोलीस स्टेशनमध्ये निवारण झाले नाही तरी यवतमाळ SP ऑफिस 10 वाजेपासून 8 वाजेपर्यंत मी स्वतः नागरिकांना भेटणार आहे. नमस्कार, मी कुमार चिंता, यवतमाळ जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक. आपला यवतमाळ जिल्हा भौगोलिकरित्या खूप मोठा आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये 6 सब डिव्हिजन्स आणि 31 पोलीस स्टेशन आहे. तसेच बरोबर जवळजवळ 31 लाखचं पॉप्युलेशन आहे. आणि आपल्या जिल्ह्यात जास्तीत जास्त अग्रेरियन डिस्ट्रिक्ट आहे. जास्तीत जास्त लोक म्हणजे ॲग्रिकल्चरल डिपेंडेंट आहेत. यवतमाळ जिल्ह्यामध्ये नवरात्री उत्सव आणि दसरा उत्सव खूप मोठ्या पद्धतीने सादर करतात. आणि अशा बोलतात की पूर्ण देशामध्ये कोलकात्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये नवरात्री उत्सव एवढ्या मोठ्या पद्धतीने सादर करतात. या उत्सव शांतता पद्धतीने सादर करण्यासाठी यवतमाळ पोलिसने खूप मोठा इनिशिएशन घेतलेलं आहे. आमच्या टोटल 5000पेक्षा अधिक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये यवतमाळ पोलीस, होमगार्ड्स आणि आपला पोलीस मित्र पण आहे. तसेच आम्ही या फेस्टिवलमध्ये क्राऊड मॅनेजमेंट करण्यासाठी ड्रोन्स आणि यवतमाळ सिटीमध्ये आम्ही कॅमेराज पण लावण्यात आलेला आहे. याच्या व्यतिरिक्त यवतमाळ पोलिसेने एक नाविन्यपूर्ण योजना ऑपरेशन प्रस्थान म्हणून आपण चालू केलेलं आहे. त्याच्या दरम्यान मुली आणि महिलांना सेल्फ डिफेन्स कोर्स असा आम्ही 2 दिवसचा कोर्स आयोजित करून त्याच्या दरम्यान त्यांना कराटेचं प्रशिक्षण प्लस बाकी कायद्याच्या ज्ञान म्हणजे वुमन रिलेटेड लॉस, सायबर लॉस अशा वेगळ्या ज्ञानच्याबद्दल पण त्यांना आम्ही अवेअरनेस जनरेशन करतात. आतापर्यंत यवतमाळ पोलिसने जवळजवळ 6000 मुलींना आम्ही या ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे. त्यामुळे मुलीला आधी जो हेसिटेशन होता पोलिसांना अप्रोच करण्यासाठी ते पण कमी झालेला आहे. यवतमाळ पोलिसांनी आता एक नवीन वेबसाईट पण निर्मित करण्यात आलेला आहे. yawatmalpolice.go.in मध्ये पूर्ण वेबसाईटला आम्ही रिन्यू केलेला आहे. आणि एक 17 सेवा आपल्या सरकार पोर्टल मार्फतून माननीय मुख्यमंत्री साहेबांना जो 17 सेवा गृहमंत्रालयाच्या रिलेटेड आम्ही त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. आणि यवतमाळ पोलिसांनी 100% हे जो ऑनलाईन सेवेला आम्ही ऑनलाईनमध्ये त्यांना उपलब्ध करून देणार आहे. आणि जो राईट टू सेवा अंतर्गत जेवढा पण जो टाईम लिमिट दिलेला आहे त्या टाईम लिमिटच्या आतमध्ये आम्ही हे सेवा नागरिकांना प्रोव्हाइड करणार आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोणत्या पण नागरिकांना काही अडचण आले ते पोलीस स्टेशनमध्ये निवारण झाले नाही तरी यवतमाळ SP ऑफिस 10 वाजेपासून 8 वाजेपर्यंत मी स्वतः नागरिकांना भेटणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपला AI चॅटबोट पण आहे. यवतमाळ पोलीस वेबसाईटमध्ये पण आपण दिलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपला सोशल मीडियामध्ये मार्फतून पण कोणत्या पण नागरिक आम्हाला अप्रोच करता येईल. आणि यवतमाळ पोलीस यवतमाळ नागरिकांसाठी 24 तास उभं राहिलेलं आहे. नक्की तुम्हाला आम्ही मदत करणार आहे. थँक्यू.